साखरी रोडला 500 क्वार्टर या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार काही नागरिकांनी या ठिकाणी मोबाईलमध्ये कैद केला आणि त्याच्यानंतर आम्हाला ती बातमी कळाल्यानंतर आम्ही सोमवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि सांगितलं की या परिसरामध्ये तुम्ही कॅमेरे लावा, ड्रोन कॅमेऱ्याने त्याची तपासणी करा आणि पिंजरे लावून त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य ठेवून तो बिबट्या आपल्याला जेरबंद कसा करता येईल त्या ठिकाणी प्रयत्न करा। आमच्या मागणीनुसार, शिवसेनेच्या मागणीनुसार त्या ठिकाणी प्रशासनाने पिंजरे लावले, परंतु पिंजरे लावत असताना अत्यंत गलथान कारभार या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उघडणीस आलेला आहे। आपण हे पिंजरे बघत असाल, हा पिंजरा या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये आहे। या पिंजऱ्यामध्ये कुठल्या प्रकारचं भक्ष्य त्या ठिकाणी ठेवलेलं नाही। जर त्यांनी पिंजरा बंद ठेवला, त्याच्यामध्ये भक्ष्य ठेवलं नाही, तर हा बिबट्या कशा प्रकारे इथं जेरबंद होऊ शकतो? हा वन विभागाचा गलथान कारभार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। जर भविष्यामध्ये या परिसरामध्ये आणि धुळे शहरामध्ये जर बिबट्याचा वावर वाढला आणि त्याच्या हातून जर काय कुठल्या मानवी वस्तीवर, मानवावर जर कुठल्या प्रकारे हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये जर काय बरी वाईट घटना घडली, तर आम्ही शिवसेनेच्या वतीने इशारा देतो की वन विभागाच्या कुठल्याही कार्यालयामध्ये एकाही अधिकाऱ्याला शिवसेना त्या ठिकाणी स्वस्थ बसू देणार नाही आणि उद्या उठून काही प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असेल। जय महाराष्ट्र।